जितका खोल मला गाडण्याचा प्रयत्न कराल ना तितकी मजबूत होऊन तुमच्या विरोधात उभी राहील मी. अरे लोखंडाचा तुकडा जरी तापवला ना तर त्याचा खंजीर होतो. मी तर व्यंकू महाराजांची शिष्य अधोक्षज महाराजांची बायको दिग्रसकर घराण्याचा वारसा माझ्या सोबत आहे. तर मी कायच होईल ना याचा विचार करा जरा. कोण आहे ये ना समोर. भ्याडांसारखे लपून काय बसलाय हा? सोडतच नसते कुणाला. आमच्याबद्दल चालू दे काय चर्चा व्हायलाच पाहिजे. कसं आहे ज्यांचा मान वरचा त्यांचीच होणार चर्चा. हो सॉरी बर का. हो पण इंद्रायणी बाई हे काय नाही आज देवीचा सण आहे. स्त्री शक्तीचं प्रतीक आहे नवरात्र म्हणजे. आणि एवढ्या मंगल दिवशी अमंगल घडतंय. साक्षात एका स्त्रीवर हल्ला. स्त्रियांचा नाही रे भ्याड माणसाचा. आता नाही तुमचा डाऊट काय आमच्यावर एक काय. असले भ्याड हल्ले तुमच्यासारखी नालायक माणसंच करतात. घ्या म्हणजे चुका यांच्या आणि आरोप आमच्यावर. चांगला फॉर्म्युला राहा. नाही काही झालं की आरोप मोहित रावांवर. हो आणि केला हल्ला. नाही समजा आम्ही केला हल्ला तर तुमच्यावर करू ना अधोक्षज महाराज. यांच्यावर कशाला. नाही आहेत कोण लय मोठी असमिक काय. अहो या रात्रभर एका परपुरुषाबरोबर होत्या तेव्हाच आमच्या तळपायाची आग मस्तकाला गेली बघा. अहो दिग्रसकरांच्या सुनबाई आणि त्यांच्याकडून असं व्यभिचार. ए मोहित जीभ हसाडेन तुझी. अधोक्षज अधोक्षज महाराज. सत्य एवढं कटू असतं का हो? अरे काय करतोयस तू हे. बघा ना महाराज तुम्ही तर असताना असं वागायला लागले ते. राव तुम्ही काय केलंय ना हे सगळ्यांनी पाहिलंय. घ्या म्हणजे शेम फॉर्म्युला ना. नाही काही झालं की मोहितरावांवर आरोप. नाही म्हणजे चुका करायच्या यांनी अंगावर धावून जायचं यांनी. परपुरुषाबरोबर रात्र घालवायची यांनी. आणि तरी हा विचार नाही. हा आवाज
अहो असा आवाज वाढवून लोकांचा आवाज थोडी ना दाबणार. आणि असं किती आवाज दाबणार तुम्ही? तुम्ही स्वच्छ आहात, आदर्श आहात, पतिव्रता आहात असं तुम्ही म्हणता. सिद्ध करावं लागेल की नाही? सिद्ध करायचं म्हणजे नेमकं काय करायचं? घ्या आता हे पण आम्हीच सांगायचं का? अहो साक्षात सीता मातेनं अग्निपरीक्षा दिली आहे तिचा खरेपणा सिद्ध करायला. आता तुम्हाला पण तुमचा खरेपणा सिद्ध करायचा आहे. तुम्ही पण द्या अग्निपरीक्षा. तुम्हाला लय आवडतं ना चॅलेंज घ्यायला. आधी शाळेचं घेतलं, आता शिलाचं घ्या. सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः.
शैलपुत्रीचा निर्धार, ब्रह्मचारिणीचा संयम, चंद्रघंटेचा पराक्रम, कृष्मांडाची सृजनशक्ती, स्कंद मातेचं बळ, कात्यायनीचा न्याय, कालरात्रीची ज्वाला, महागौरीची करुणा आणि सिद्धिदात्रेचं तेज. आज माझ्या देवीची 9च्या 9 रूप जागी झाली आहेत. घेतलं तुमचं चॅलेंज. इंद्रायणी आदर्श दिग्रस्त रूपेण संस्थितः नमस्तस्यै नमः अग्निपरीक्षा द्यायला तयार. आई राजा बोलो अंबे मात की जय. सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थितः नमस्तस्यै 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 नमो नमः. आई राजा पंढरीचा बुक्का लागला माझ्या मुखा. सावळा पांडुरंग मला भेटून गेला सखा. आज माझ्या तोंडाला काळं नाही फासलंय. माझ्या विठुरायाचा बुक्का लागलाय. मी माझ्या विठुरायाला आणि आई तुला विनंती करते, या भाबड्या अज्ञानी लोकांना माफ कर. अगं त्यांना माहीतच नाहीये ते काय करतात. यांचा हा द्वेष, हा विकार माझी कसोटी आहे. विठुरायाची शपथ, मी या कसोटीत ना तुटणार ना हारणार. बोलो अंबे मात की जय. देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थितः
मला ना हे बिलकुल पटलेलं नाही. शांत हो आदू, चिडू नकोस. अगं इंदू कसं शांत हो मी आणि का नाही चिडू? माझ्या बायकोला अग्निपरीक्षा द्यायला लावणारा तो मोहित कोण आहे? कोण आहे तो? आणि हे सगळं जर तो निवडणुकीसाठी करत असेल ना तर मला नाही लढायची निवडणूक. त्यांना हेच पाहिजे आदू. तू जर निवडणुकीतून माघार घेतलीस तर हा त्यांचा विजय आणि तुझ्या पराभवाचं कारण मी ठरेल. समजून घे ना. तू अगं मी कसं समजून घेऊ? आणि मुळात तू अग्निपरीक्षा कशासाठी द्यायची आणि का? तू काही चुकीचं केलंच नाही हे आपल्याला माहिती आहे, तर का करायचं हे सगळं? आदू, सगळेच तुझ्यासारखे समजूतदार नसतात रे. तुझा माझ्यावरचा असलेला विश्वास, एकमेकांवरचा विश्वास ही आपली ताकद आहे. आणि याच ताकदीनं आपल्याला लोकांची मदत करायची. तुझं निवडणूक लढणं, माझी अग्निपरीक्षा देणं नव्या बदलाची नांदी आहे. तू कशी आहेस ग? तू जशी पण आहे तुझीच आहे. किती कठीण परिस्थिती असली तरी तू कधीच हारत नाही. एका बाजूला विठुराया आणि दुसरीकडे तू. मी हरूच शकत नाही. आता तुला माहितीये, बायकोला नवऱ्याचा इतका भक्कम आधार आणि विश्वास असेल ना तर ती जगाशी लढू शकते. इथं तर फक्त दुष्टांना तोंड द्यायचंय रे. पळ 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 पळ. हा हा ये घे. हा हा चल 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 पुढे चल चल. हा हा. सासूबाई, एवढ्या मग्न होऊन कुठला खेळ खेळताय तुम्ही? हे पोरीला पळवायचा. पोरगी पळते म्हणजे? अहो त्यो नाही का की पोरगी असते इकडून तिकडून 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 पळत असती नुसती. त्यो गेम. पळ 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 पळ. म्हणजे सासूबाई, तुम्ही तुमच्या लाईफ मध्ये आणि तुमच्या मोबाईल मध्ये एकच खेळ खेळताय. पाठ राखीन बाईंची पार पळता बोई थोडी करून टाकली तुम्ही. आली अंगावर घेतली शिंगावर. पळ 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 जोरात पळ. छाती फुटस तर पळ 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 पळ. पडली पडली खड्ड्यात गेली. सासूबाई अशा नाही ना पाठ राखीन बाई पार अशा हैराण होऊन जातील आणि एक दिवशी ना हे घर सोडून पळूनच जाईल. जे बघा ना, एकीकडं तुम्ही आणि एकीकडं मोहित राव. अग्नी परीक्षेच्या जाळीतून आता सुटत नसते. जावई बापू, एवढे पण खुश नाही का? मोबाईलच्या गेम मध्ये कसं असतं, जसं जसं लेवल पुढं पुढं जाते ना तसं तसं गेम एकदम टफ होत जातो. हिंदीचं पण तसंच होणार आहे. आता पळ, जीव घेऊन पळत सुट. पळत राहा आणि मर. इंदू, तुझ्यावर कोणी बोट दाखवलेलं मला सहन होत नाही. आणि हे तर अग्निपरीक्षा घ्यायला निघाले. अफवा पसरवणाऱ्यांची तोंड बंद व्हायलाच पाहिजेत. मी इंदूनेच माझ्यासाठी काही का करावं? मी पण तिच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. इंदू, तुझ्या प्रेमासाठी, तुझ्या विश्वासासाठी शेवटचा प्रयत्न तर मी करून बघितलाच पाहिजे.